कधी विचार केलाय, काही लोक नेहमीच पुढे का असतात आणि काही जण फक्त बघतच का राहतात? त्याच्यामागे ना एक जबरदस्त मानसिकता काम करते. आज आपण तीच पुढाकार घेण्याची शक्ती समजून घेणार आहोत, जी खरं तर यशाची आणि समाधानाची गुरुकिल्ली आहे. आपल्या आजूबाजूला बघा, दोन प्रकारचे लोक नेहमी दिसतील. एक जे फक्त सांगितलेलं काम करतात, बदल्यांना घाबरतात, आणि दुसरे जे स्वतःहून जबाबदारी घेतात, परिस्थितीनुसार स्वतःला बदलतात आणि विचार करतात की गोष्टी अजून चांगल्या कशा करता येतील. हाच तो फरक आहे निष्क्रिय आणि पुढाकार घेणाऱ्या मानसिकतेतला. आणि हाच फरक ठरवतो की कोण यशस्वी होणार. तर ही पुढाकार घेण्याची मानसिकता म्हणजे नेमकं काय आहे? हे काही जास्त वेळ काम करण्याबद्दल नाहीये, अजिबात नाही. तर कामाकडे बघण्याचा एक दृष्टिकोन आहे, आणि हाच दृष्टिकोन ठरवतो की आपण किती यशस्वी होतो आणि किती आनंदी राहतो. प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ शिनिची यामागुची यांनी हे अगदी बरोबर सांगितलंय. पुढाकार असणं आणि नसणं यात आपण विचार करतो ना, त्यापेक्षा खूप मोठा फरक आहे. याचा अर्थ फक्त काम पूर्ण करणं नाही, तर बदलत्या परिस्थितीत आपल्याला नवं काहीतरी कसं सुचतं आणि आपलं काम कसं सुधारतं हे यावर अवलंबून असतं. सोप्या भाषेत सांगायचं तर जे स्वतः जबाबदारी उचलतात तेच पुढे जातात. पण हा पुढाकार घेण्याची ताकद येते कुठून? यामागे दोन जबरदस्त मानसिक हत्यार आहेत: आत्मविश्वास आणि आत्मकार्यक्षमता. दोन्ही आपल्याला कामाला लावण्यासाठी शक्ती देतात, पण ते एकच नाहीत. चला, यातला तो छोटासा पण खूप महत्वाचा फरक समजून घेऊ. ठीक आहे, तर आत्मविश्वास म्हणजे काय? एकदम सोपं आहे. तो म्हणजे स्वतःवरचा एक जनरल विश्वास, एक अशी भावना की मी आयुष्यात जे काही ठरवेन ते साधारणपणे करू शकेन. ही एक खूप मोठी आणि सकारात्मक भावना आहे. पण आत्मकार्यक्षमता याच्या अगदी उलट आहे. ती अगदी लेझर बीम सारखी, एकदम विशिष्ट. म्हणजे ती फक्त एका ठराविक कामापुरती असते. उदाहरणार्थ, आत्मविश्वास म्हणजे मी एक चांगला ड्रायव्हर आहे, पण आत्मकार्यक्षमता म्हणजे मी वादळात सुद्धा गाडी व्यवस्थित चालू शकेल. हाच तो विश्वास आहे जो आपल्याला खरं काम करायला लावतो. प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ अल्बर्ट बंडुरा यांनी हेच खूप सुंदर पद्धतीने मांडलंय. सोप्या भाषेत सांगायचं तरी ही आत्मकार्यक्षमताच ती खरी शक्ती आहे, जी आपल्याला फक्त विचार करत बसण्याऐवजी कामाला लावते. जेव्हा आतून आवाज येतो ना की हे काम मी नक्की करू शकतो, तेव्हाच ते पहिलं पाऊल उचललं जातं. पण एक गोष्ट आहे जी आपल्याला मागे खेचते, पुढाकार घेण्यापासून थांबवते. काय असेल ती? बरोबर, अपयशाची भीती. हा सगळ्यात मोठा अडथळा आहे. चला तर मग पाहूया की या भीतीवर मात करण्यासाठी आपला दृष्टिकोन बदलणं किती गरजेचं आहे. इतिहास बघितला ना तर एक गंमत दिसेल. ज्यांना आज आपण ग्रेट म्हणतो त्यांना एकेकाळी फेल्युअर म्हटलं गेलं होतं. विचार करा, अल्बर्ट आइन्स्टाईनला त्याच्या शिक्षकांनी काय म्हटलं? हा आयुष्यात काहीच करू शकणार नाही. हेनरी फोर्ड, त्याच्या पहिल्या 2 गाड्यांच्या कंपन्या साफ बुडाल्या. यातून काय शिकायला मिळतं? एकच, की अपयश म्हणजे शेवट नाही, ती फक्त प्रवासातली एक पायरी आहे. 100%. काय आहे हा आकडा? ह्याचं उत्तर दिले महान हॉकीपटू वेन ग्रेट्स्की यांनी. ते म्हणाले होते, तुम्ही जे शॉट्स घेतच नाहीत ते 100% चुकतात. अर्थ अगदी सरळ आहे. खरं अपयश हे हरण्यामध्ये नाहीये, ते आहे प्रयत्नच न करण्यामध्ये. काहीच न करणं हेच सगळ्यात मोठं अपयश आहे. ठीक आहे, मग आता थिअरी खूप झाली. आता प्रत्यक्ष कामाला लागूया. ही आत्मकार्यक्षमता आणि पुढाकार घेण्याची मानसिकता आपण स्वतःमध्ये कशी वाढवू शकतो? त्यासाठी काही ठोस पावलं उचलावी लागतील. ही 4 पावलं म्हणजे आपल्या प्रवासाचा एक नकाशाच समजा. नंबर 1, सतत शिकत राहा, कधीच थांबायचं नाही. नंबर 2, अशी ध्येय ठरवा जी आपल्यासाठी खरंच अर्थपूर्ण आहेत. 3, स्वतःला ओळखा, आपली ताकद काय, आपल्या मर्यादा काय. आणि 4, सगळ्यात महत्त्वाचं, लोक काय म्हणतील याचा विचार सोडा, आपण कोण आहोत यावर लक्ष केंद्रित करा. याच सवयींमधून पुढाकार घेण्याची खरी शक्ती तयार होते. आपला वैयक्तिक विकास हा काही आपोआप घडत नाही. तो एखाद्या कोर्ससारखा असतो, ज्याचा एक पक्का प्लॅन असतो. प्रत्येक टप्प्यासाठी नियोजन लागतं. आपला पाया जितका शिकण्याने आणि आत्मविश्वासाने मजबूत असेल, तितकाच हा विकासाचा प्रवास यशस्वी होणार हे नक्की. आता आपण शेवटच्या टप्प्यात आलो आहोत, आणि इथे एक गोष्ट कायम लक्षात ठेवायला हवी. आपला विकास म्हणजे एखादं स्टेशन नाही जिथे पोहोचून प्रवास संपतो. नाही,
ही एक कधीही न संपणारी प्रक्रिया आहे. हा एक आयुष्यभराचा प्रवास आहे. लक्षात ठेवा, वाढ ही एक प्रोसेस आहे, एका रात्रीत होणारा चमत्कार नाही. माहिती आहे ना, जसा सुरवंटाचं फुलपाखरू बनायला वेळ लागतो तसंच आपल्या विकासाचंही आहे. तो हळूहळू होतो. त्यासाठी फक्त 2 गोष्टी हव्यात, थोडा धीर आणि सातत्य. आणि जाता जाता फक्त एक प्रश्न विचार करा, जर आपण अपयशाला चूक न मानता फक्त एक फीडबॅक म्हणून बघितलं तर आपण किती मोठ्या गोष्टी करण्याची हिंमत करू शकू. विचार करा यावर.